बोलतो. या चाबऱ्या आहे तू शिरक्याला लय चाबरे ये ना. मला हळूच फोन करून सांगितलं बाजार आहे आमच्या सणाचा दुपारून आहे. मग मी काय करू, मी सकाळीच रेडी होतो. मला माहित होतं बीडचा कचका कसा आहे. त्यांना जर 10चा टाइम दिला ते 9लाच हजर राहते. त्यांना 12चा दिला ते 11ला टाईट असते. आणि मग आपण संध्याकाळी ब्या तरी हलत नाही. पण म्हणलं आता कुठं बैठका दिल्या नाही, आपण वेळेवर जाऊ. हे म्हणलं आमच्या तर बाजार आहे थोडं उशीर आहे. म्हणलं बरं उशीर आता माझ्याकडे काय चूक आहे. मग समाज गर्व वाटावा असं काम करताय तुम्ही. तुम्हाला सांगतो नुसतं हे बीडचं रूप बघून रातभर सरकारला धेंडाळ्या लागल्या म्हणून समजायचं. आता बेजार नुसते बेजार होणार. अन्न संध्याकाळी घ्यायचे तर मुंबईत गेल्यावर बेजार होईल. त्याला काय जावं, चलो मुंबई 29 ऑगस्टला फाईटच आहे आता जमून. भेडीत येत मला म्हणते तो तुला हानी. म्हणलं मला अरे जास्त तर जाऊ द्या लांब. तुम्ही आई बहिणीच्या डोक्याच्या चिंधाडे केला रक्त गाळलंय. रक्ताच्या थारोळ्यात माझ्या माय बहिणी टाकल्या तुम्ही. ह्या बारीने तुम्ही नुसतं पोराला डवचून दाखवा. काय मराठ्याची आवलाद आहे तुम्हाला दाखवतो आम्ही. आपल्याला शांततेत जायचंय, शांततेत करायचंय. पण इथं आल्यावर एक गोष्ट कळाली मला. डीजेवर नुसता पखातच वाजत होता, गाणं एक बी वाजना. मला आणि माझ्या समाजाला काय अडचण नाही डीजे नाही वाजून दिला तरी. पण कोण डीवायएसपी साहेब आहे ना त्यांना सांगतो, सत्ता बदलत असती, येत असती, जात असती, हे ध्यानात ठेवा. आणि मी इतक्या खुनशी अवलादीचा आहे. महे जर एखादा डोक्यात बसला त्याचा बाजार उठतो. धमकी फमकी नाही देत, समजून सांगतोय. नसता आता आमचा बंद डीजे. बीड जिल्ह्यात नुसता डीजे वाजू दे आता, दुसऱ्या कोणाचा मग सांगतो तुम्हाला. डीजे मध्ये काय दहशतवादीच्या बंदूक आहेत काय? अरे आपले लेकरं येत आरडत येत ओरडत येत थोडासा आनंद व्यक्त करते. डीजे वाजू नका. नाही वाजायचा काय केला बंद त्याने केला पखा चालू त्याचा ढांबाडांग 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 झालं सुरू. आणि डीजे थोडं पोट चालतंय आमचं. बंद बंद. पण पुढचा काळ ध्यानात ठेवा. जशाला तसाच नियम लावा लागेल. आता डीजे कुठं कुठं वाजतो ना बारीक देंट होत असतो. आणि त्याच्याही पुढचं सांगतो, विनाकारण कशाला लोकाला डोचिता चालला नाही. सांग कोण आहे मला माहित नाही. तुमच्याही लेकराला लागन. जाग्यावर सस्पेंड होता तुम्ही, जाग्यावर रिटायर. रिटायर म्हणायचंय मला. सस्पेंड आलं रिटायर ते नाही का. जिथं लागला तिथंच म्हातारपण होत तर तिथंच राहतो. बढतीच मिळत नाही. आणि तुम्हाला बढती मिळावं म्हणून पठ्ठा लढतो ह्यो. आणि समजा दुसऱ्याचा असला तर कुठे ना कुठेतरी असं होणारच आहे. आता कुठेतरी डीजे वाजणारच आहे. गावागावात लोक आहेत आमच्या. गावागावात नुसता डीजे वाजून मला कळू द्या. मी बी लय गंड्याचा आहे. माझ्या जातीला विनाकारण जर टोकरील ना मी सोडीतच नाही. देव तर फडणवीस त्याच्या असले चिल्लर चाळे करायला लावतो हे डीवायएसपीला. मराठीचं डीजे बंद पाडन कुठं काहीच करण. शांततेत जात हे मई. शांततेत मै जात मागणी करती. तुम्ही विनाकारण त्याला डवचिता. डीजे काय विषय करावं. आपण किती उंचीवरच्या पदावरचे पदाधिकारी येत अधिकारी येत. डीजे हे का विषय आहे का मराठ्यांना छेडायचा. दंगल घालायची होती का बीड मध्ये तुम्हाला देवेंद्र फडणवीस ऐकून. तुम्ही डीजे बंद कर म्हणायचा आणि त्यांनी करायचा नाही. आणि मग तुम्हाला लाठीचार्ज करायचा होता काय. नका भानगडीत पडू. पोलीस जरी असला तरी तुम्ही आमच्याच लेकरं आम्ही तुमचे त्या भानगडीत